सगळ्यात प्रथम मराठी मोटिवेशनल हिस्ट्री या चॅनलतर्फे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी मनापासून हृदयापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना अगदी ही दिवाळी भरभराटीची अगदी आनंदाची जावो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि यानंतर काही पुढचे दिवस दिवाळी सगळीकडे अगदी आनंदात थाटामाटात साजरी होणार। दिवाळीत येणारे जे 5 दिवस आहेत, कधी बघा एक सलग येतात तर कधी अंतराने येतात। यंदा सुद्धा धनत्रयोदशी एक दिवसाच्या अंतराने नरक चतुर्दशी आणि नंतर लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज। तर बांधवांनो, या 5 दिवसाचं जे महत्त्व आहे, रहस्य हे वेगवेगळे आहे बघा। तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। अतिशय सुंदर माहिती आहे। प्रत्येक दिवसाची माहिती ऐकल्यानंतर आपला आनंद होईल, पण जीवन जगावं तरी कसं हे नक्की कळल। आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे कळल आणि त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की पहा। दिवाळीतला जो दिवस आहे पहिला धनत्रयोदशी, या नावात धन हा शब्द जरी असला तरी धनाचा याच्याशी काही संबंध नाही। अहो, समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली, त्याच्यामधूनच धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता बाहेर आली। तर बांधवांनो, धन्वंतरी या नावाचा उत्सव आहे धनत्रयोदशी। परंतु अजून एक सुंदर अशी कथा धनत्रयोदशी सांगितलेली आहे, अतिशय सुंदर। ती कथा आपण नक्की ऐका। तर बांधवांनो, इंद्रप्रस्थाचा राजा हंस एकदा शिकारीला गेला होता आणि शिकारीसाठी तो फिरत असताना वाटेत त्याला एक छोटंसं राज्य लागलं। ते राज्य होतं हेमराजाचं। हेमराजानं स्वागत केलं हंसराजाचं आणि त्याच दिवशी या हेमराजाला सुंदर असा एक मुलगा झाला त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी एक ज्योतिषी आला आणि या ज्योतिषानं त्या छोट्याशा बालाची जन्मकुंडली पाहून ज्योतिषानं भविष्यवाणी केली की लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशी हा राजपूत साप चावून मरेल। त्या राजाला फार दुःख झालं आपल्या मुलाचा मृत्यू ऐकून असा। त्यावेळी बांधवांनो, राजा हंसने म्हणजे या मित्रानं राजा हेमच्या राजपुत्राला वाचवण्याचा निश्चय त्या ठिकाणी केला। त्यानं यमुना नदीतला जो एक खोल डोह होता, त्या डोहामध्ये घर बांधलं आणि त्या घरात हेमच्या राजपुत्राला धोका नाही असं त्या ठिकाणी त्याला वाटलं राजाला। राजा हेम व त्याचा राजपुत्र या घरात अनेक वर्ष राहिली। राजपूत 16 वर्षाचा झाला आणि त्याचं लग्न झालं। परंतु ज्योतिषानं जे सांगितलं ते काही चुकलं नाही हो। लग्नाच्या 4थ्याच दिवशी अचानक त्या ठिकाणी साप आला त्या घरात आणि त्या राजपुत्राला चावला आणि त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मरण्यानंतर राजा हेम, त्याची पत्नी आणि संपूर्ण राजघराणं दुःखी झालं हो। संपूर्ण राज्यच दुःखी झालं आणि या राजपुत्राचा प्राण न्यायला आलेल्या यमदूताला सुद्धा वाईट वाटलं हे सगळं दुःख पाहून। आणि त्यावेळी या यमदूतानी यमराजाची प्रार्थना केली, त्यांना विनंती केली, असं दुःख कुणाच्याही वाट्याला येऊन देऊ नका। त्यावेळी यमराजानं असं सांगितलं की दिवाळीचे जे 5 दिवस आहेत आणि या 5 दिवसामध्ये जे लोक दीप उत्सव साजरा करतील त्यांच्या वाट्याला असं दुःख पुन्हा येणार नाही। आणि तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो धनत्रयोदशी। अहो, संध्याकाळी घराजवळ सगळा परिसर झाडून सडा मारून नवीन वस्त्र परिधान करून लक्ष्मीची पूजा करतात। व्यापारी लोक आपल्या झोपड्यांची पूजा करतात। घरातील अवजार, हत्यारे, सोनं याचीही पूजा करतात। धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। धनत्रयोदशी पासून तेलाचे दिवे लावतात। घरासमोर आकाश कंदील त्या ठिकाणी लावतात। तर बांधवांनो, आता दिवाळीचा जो हा दिवस आहे तो नरक चतुर्दशी। तर या दिवशी आपण बघा घराचा आपला सुंदर असा जो परिसर आहे तो स्वच्छ करतो, भल्या पाटे उठतो, अभ्यंग स्नान करतो सगळे आपण। तर बांधवांनो, जी सुंदर अशी कथा आहे की नरकासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता आणि या राक्षसानं 16,000 राजकन्यांना बंदिस्त केलं होतं। आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णानं याच दिवशी या नरकासुराचा वध केला आणि राजकन्यांना बंदिवासातून सोडवलं। आणि या नरकासुराचा जो वध झालेला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी म्हणून आपण साजरी करतो। तर बांधवांनो, या दिवाळीचा जो अजून 3रा जो दिवस आहे आपला अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मी पूजन, अगदी महत्वाचा दिवस हा दिवाळीमधला। तर बांधवांनो, या रात्री लक्ष्मी माता अखंड सृष्टीच्या धनाची मालकीन सर्वत्र संचार करते आणि आपल्याला जे योग्य असं जे घर आहे, योग्य असं स्थान माता शोधत राहते। ज्या घरामधली लोक
चारित्र्यवान असतील, ज्या घरातील लोक संयमी असतील, ज्या घरातील लोक प्रामाणिक असतील, स्त्री पुरुष, ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण चालतं, ज्या घरामध्ये देवाची पूजा केली जाते, ज्या घरामध्ये आई वडिलांचा सन्मान केला जातो, त्याच घरामध्ये बांधवांनो लक्ष्मी जाते आणि राहते, घराचं वैभव वाढवते. तेच घर लक्ष्मी मातेला आवडतं. आणि त्याचमुळे लोक बघा घरोघरी दीप उत्सव साजरा करून समृद्धीचं प्रतीक असलेल्या लक्ष्मी मातेचं पूजन करतात मनापासून. हा दिवस दिवाळीमधला मुख्य दिवस आहे बघा लक्ष्मीपूजनाचा. तर बांधवांनो दिवाळीमधला आपण 4थ्या दिवसाचं रहस्य जाणून घेऊया. 4था दिवस म्हणजे कार्तिक प्रतिपदा, त्याला आपण बली प्रतिपदा म्हणतो. सुंदर अशी कथा त्याची आपण ऐकणार आहोत छोटीशी. या पृथ्वीवरती बळी नावाचा राजा राज्य करत होता. राजा धर्मप्रिय होता, प्रजेचं हित जपणारा राजा होता. आणि या राजानं पुष्कळ यज्ञ करायचा राजा बघा. आणि या यज्ञातून त्याला पुण्याची प्राप्ती होत होती, ताकद वाढत होती. देवांना वाटू लागलं की हा बळीराजा एक दिवस स्वर्ग जिंकून घेईल. सगळे जे देव आहेत ते भगवान विष्णू देवांच्याकडे गेले आणि हा सगळा प्रकार सांगितला. आणि त्यावेळी भगवान विष्णू देवानं वामन नावाचा अवतार घेतला, ब्राह्मण बटूचं रूप धारण केलं. आणि राजा बळीचा यज्ञ चाललेला होता ना त्या ठिकाणी भगवंत गेले बघा ब्राह्मणाचं रूप घेऊन. बळीराजानं सांगितलं, हे ब्राह्मण देवता, तुम्हाला काय जे मागायचे ते तुम्ही आम्हाला मागा. त्यावेळी या बटू ब्राह्मणानं फक्त 3 पावलं जागा मागितली या पृथ्वीवरची. 3 पावलं राजानं ती मान्य केले बघा बळीराजानं. आणि त्यावेळी या ब्राह्मणानं बटू ब्राह्मणानं 1 पाऊल पृथ्वीवर टाकलं आणि संपूर्ण पृथ्वी व्यापून घेतली एकाच पावलामध्ये. 2रं पाऊल स्वर्गामध्ये टाकलं. आता 3रं पाऊल टाकायला जागाच नाही. त्यावेळी राजाला विचारलं, बळीराजानं सांगितले की माझ्या डोक्यावरती ठेवा. आणि त्यावेळी या वामन देवानं हे पाऊल बळीराजाच्या डोक्यावरती ठेवलं आणि या बळीराजाला पाताळात घालवलं. आणि त्यामुळे राजाचीच ध्यान म्हणून या ठिकाणी बली प्रतिपदा हा दिवस आपण साजरा करतो बघा. आनंदात अगदी दिवाळीमधला अतिशय महत्व या दिवसाला. या बळीराजाचं स्मरण म्हणून आपण साजरा करतो. तर बांधवांनो 3.5 मुहूर्त आहेत वर्षातलं, त्यापैकी हा मुहूर्त या गुढीपाडवा, दसरा, बली प्रतिपदा, अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त सगळ्यात महत्वाचा दिवस हा मानला जातो बघा. त्याच्यानंतर 5वा जो दिवस आहे दिवाळीमधला आपला भाऊबीज. भाऊ बहिणीकडे जातो आणि बहीण त्याला ओवाळते. तो आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिला ओवाळणी देतो. सुंदर अशी त्याची सुद्धा कथा आहे बघा. यम एक दिवस आपल्या बहिणीला म्हणजेच यमुनेला भेटायला आला. आल्यानंतर यमुनेने अतिशय जोरात स्वागत केलं आपल्या भावाचं. आणि घरी स्वागत केल्यानंतर घरानंतर त्याला पाटावरती बसवलं आणि यमाचं औक्षण केलं, म्हणजेच यमाला ओवळलं. ओवळल्यानंतर बघा आधीच आपला भाऊ घरी येणार आहे म्हणून सगळे गोडधोड पदार्थ तयार केले, वेगवेगळे पदार्थ तयार केले. असे भावाला आपल्या जेवायला घातल्यानंतर यम म्हणजेच यमुनेचा भाऊ अतिशय खुश आणि आनंद झाला. आणि त्यानं बघा येतानाच आपल्या बहिणीसाठी अलंकार, नवीन कपडे आपल्या बहिणीला आणली होती. हे सगळं झाल्यानंतर यम अतिशय आनंदी झाला हे सगळं स्वागत पाहून. आणि मग त्याने यमुनाला सांगितलं की हे यमुना, मी तुझ्यावरती खुश आहे, तू मागायचे ते मला मागा आज. आणि त्यावेळेला बहिणीने काय मागितले बांधवान हे ऐका आपण. त्यावेळेला यमुना म्हणते की आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला मनापासून ओवळेल, त्याचं स्वागत करील, त्या भावावर तुझी सावली पडून देऊ नको, मृत्यू पासून त्याला संरक्षण दे, असं यमुनेने यमाकून वचन घेतलं. हे सगळं ऐकल्यानंतर यमानं तथास्तु म्हटलं. तर बांधवांनो अगदी मनापासून दिवाळी हा सण अशाच पद्धतीने साजरा करा, म्हणजे आपला हा जी सणाची परंपरा आहे पुढील पिढीकडे जाईल. ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवती वासुदेवाय नमः अशी कमेंट नक्की द्या. कारण ज्या ठिकाणी श्री हरी आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी असणार हे निश्चित. जय हिंद, जय भारत.